मित्रांनो, मंदिरात जाताना नारळ घेऊन गेलात कधी? बरेच लोक मंदिरात जाताना नारळ घेऊन जातात. तिथं गेल्यावर ते नारळ फोडतात आणि नारळाच्या आतला भाग देवाला प्रसाद म्हणून ठेवतात आणि बाहेरचा भाग म्हणजेच नारळाच्या कवट्या निरुपयोगी म्हणून फेकून देतात. पण याच नारळाच्या कवट्या रिसायकल करून केरळच्या एका तरुणीने लाखोंचा बिझनेस उभा केला आहे. तिचं नाव आहे मारिया कुरियोकोस. ही केरळच्या त्रिशूळ येथील आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि ती स्पेनला शिकायला गेली. 2017मध्ये तिला जॉब देखील लागला, पण 2019मध्ये तिने तो जॉब सोडून दिला, कारण तिला काहीतरी स्वतःचं असं करून दाखवायचं होतं. मग तिने थोडा रिसर्च केला. रिसर्च केल्यावर तिला असं समजलं की लोक नारळाच्या कवट्या निरुपयोगी म्हणून फेकून देतात, पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनवू शकतात. मग तिने नारळाच्या कवट्या रिसायकल करायला सुरुवात केली आणि त्यापासून सजावटी सामान बनवले. 2019मध्ये मारियाने टेंगा कोको नावाने व्यवसाय सुरू केला. ती नारळाच्या कवट्या रिसायकल करून त्यापासून बाऊल, हँगर होल्डर, प्लांट हँगर्स अशा विविध वस्तू बनवते. सुरुवातीला तिने 150 किचन बॉल बनवले आणि मित्रपरिवाराला आणि एका इव्हेंटमध्ये विकले. 8 रुपयाला एक बॉल असा तिने विकला आणि त्यातून तिला 9,000 रुपये मिळाले. एकूण 4,000 रुपये गुंतवणूक करून तिने हा व्यवसाय सुरू केला, असं ती सांगत असते. आता तिच्याकडे 12 महिला कामाला आहेत, ज्या तिला हे प्रोडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविडमध्ये तिने तिचा हा व्यवसाय ऑनलाईन नेला, तेव्हा तिच्या ह्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली. तिचे जास्त कस्टमर हे मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू यासारख्या शहरामधून आहेत, जिथे लोक इको फ्रेंडली प्रोडक्ट्सबद्दल जास्त जागरूक आहेत. तसेच ती आता युरोप, अमेरिकेतसुद्धा आपले प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करत आहे. तिला विदेशातूनही अनेक ऑर्डर्स मिळत आहेत.